हाय फ्रेंड्स, क्रोशे क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विंड स्पायरल बघणार आहोत. सुंदर कॅट्स आयच्या शेपमधलं हे झालेलं विंड स्पायरल आहे. तुम्ही बघू शकता हे किती छान हलतंय. मस्त हे रंग आहेत. आज आपण लाल, हिरवा, पांढरा रंग वापरून स्पायरल करूया. मी 3 रंग घेतले. तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता. 1 रंग, 2 रंग तुम्हाला कात्री लागेल. आणि आपली क्रोशाची सुई. मी 3.5 mm ची सुई घेतली आहे. ओके, मी लाल रंगाने सुरू करते. स्लिप नॉट करून स्लिप नॉट केली आहे. 70 साखळ्या घालून घेऊया. 1 2 3 4 5 6. तुम्हाला ज्या लांबीचं 6 साखळ्या झाल्या आहेत, ज्या लांबीचं तुम्हाला स्पायरल बनवायचं आहे त्या लांबीच्या तुम्ही साखळ्या घालू शकता. मी हा जो स्पायरल बनवला आहे हा 80 साखळ्यांनी बनवला आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा उंच हवा असेल तर जास्त साखळ्या घालायच्या, ह्याच्यापेक्षा छोटा हवा असेल तर कमी साखळ्या घालायच्या. मी आत्ता 70 साखळ्यांनी तुम्हाला दाखवते. 6 झाल्या आहेत. 7 8 9 10. 70 साखळ्या घालून झाल्यावर भेटूया. 70 साखळ्या घालून झाल्या. एक साखळी घालून थोडा जास्त दोरा बाहेर काढलाय आणि दुसरा रंग लावणार आहोत आपण इथे पुढे, त्यामुळे हा दोरा कट करून घेऊ आणि शेवटचा टाका घट्ट करून घेऊया. या 70 साखळ्या झाल्या. याच्या पुढे मी हिरवा रंग अटॅच करणार आहे. हिरव्या रंगाने आपण पुढची ओळ करणार आहोत. स्लिप नॉट करून घेते आणि तो दोरा, नवीन रंग या साखळीला अटॅच करते. मी हाफ डबल क्रोशा घालणार आहे, अर्धा खांब. त्यासाठी मी 2 साखळ्या पहिल्यांदा घातल्या, त्या म्हणजे हाफ डबल क्रोशे. वेढा घेऊन त्याच खालच्या साखळीत हाफ डबल क्रोशा मी घातला. दोन हाफ डबल क्रोशा घातलेले आहेत. प्रत्येक खालच्या साखळीमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशा घालणार आहोत. 1 2. परत पुढच्या टाक्यामध्ये 1 2. प्रत्येक खालच्या साखळीमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशा घालणार आहोत. 1 2. टाका धागा सुईवर घेऊन 3 धागे सुईवर आल्यावर त्यातून एकदम सुई बाहेर काढली म्हणजे हाफ डबल क्रोशा. आत्ता आपल्या 70 साखळ्या आहेत आणि असे जर मी प्रत्येक साखळीमध्ये 2 हाफ डबल क्रोशा घातले तर एकूण टाके आपले 140 होतील. आपण ओळीच्या शेवटी भेटूया.
करता करतानाच ते स्पायरल शेप घ्यायला लागलंय. आपण आता करताना जसा शेप होईल तो राहू दे. करून झाल्यानंतर पूर्ण प्रोजेक्ट आपण त्याला छान गोल आपल्याला जसे हवे तसे हे करू शकतो. सो ते करताना ते जसं आपोआपच होतंय ते होऊ देत. डबल क्रोशा 2 प्रत्येक टाक्यात घालून झालेला आहे हिरव्या रंगाने. आता एक साखळी घालते आणि हिरवा रंग कट करून घेते. थोडा एक्स्ट्रा दोरा मी बाहेर काढलाय. आणि हे 2 ओळी आपल्या पूर्ण झाल्या. आता हा शेप तुम्हाला असं वाटत असेल की हे काय वगैरे, आपण ते नंतर असं ट्विस्ट करून हाताने त्याला शेप देणार आहोत. ओके. आता मी पांढरा रंग ॲड करणार आहे. पांढऱ्या रंगाने सुरुवात करूया. आता साखळी घातली लाल 70. त्यानंतर आपण हाफ डबल क्रोशा घातला, स्लिप नॉट करून घेतली आणि आपण पहिल्या हाफ डबल क्रोशामध्ये इन्सर्ट करून घेऊया. तीन साखळ्या घातल्या म्हणजे एक डबल क्रोशा झाला. परत त्याच साखळीमध्ये खालच्या त्याच टाक्यामध्ये पुन्हा एक डबल क्रोशा घातला आणि परत त्याच ह्याच्यामध्ये असे 3 डबल क्रोशा मी घातलेले आहेत. आता पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 2 3, पुन्हा 3, 1 2 3. खालच्या प्रत्येक टाक्यात 3 डबल क्रोशे आपण घालणार आहोत आणि असं ओळीच्या शेवटी आपण भेटूया. माझे पांढरे टाके पण करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे असा शेप घ्यायला त्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. समस्त शेप येतोय स्पायरल. पण हे छोटे झालेत. आपण जरा अजून एक ओळ करणार आहोत, मग त्याच्यानंतर आपण त्याला थोडं मोठ्या मोठ्या स्पायरल्समध्ये असं फोल्ड करून घेऊ, म्हणजे छान पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या असं छान दिसेल. आता ह्याच्या शेवटची जी ओळ आहे, पांढरा दोरा मी कट करून घेते. प्रत्येक टाक्यामध्ये खालच्या प्रत्येक टाक्यात मी 3-3 खांब घातले आणि आता मोठा दोरा ठेवून हे कट करून घेते. आता आपण लाल दोरा ह्याला अटॅच करून घेऊया. स्लिप नॉटनी स्टार्ट करते. ही शेवटची ओळ असेल आणि आपण आता या ओळीला सिंगल क्रोशा करणार आहोत. पहिल्या टाक्यात अटॅच करून घेते आणि 2 साखळ्या घालते, म्हणजे एक सिंगल क्रोशे तो कन्सिडर करायचा. 1 2. आता त्याच टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे. प्रत्येक टाक्यात खालच्या प्रत्येक टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. कोणताही वेढा न घेता सुईमध्ये धागा घ्यायचा आणि 2चा 1 करायचा. प्रत्येक टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे आपण करणार आहोत. एकूण फक्त 3 ओळींचा प्रोजेक्ट आहे ना, पण प्रत्येक ओळ वेगळी आहे. आधी आपण हाफ डबल क्रोशा घातला हिरव्या रंगाने, तुम्ही इथे आता बघू शकता. आपण आधी 70 साखळ्या घातल्या लाल, या साखळ्या. मग आपण हिरव्या रंगाने
हाफ डबल क्रोशा केले, मग पांढरा आणि मग लाल. मस्त फेस्टिव्ह कलर्स आहेत हे, इतकं सुंदर दिसत आहेत ना. सुरेख पूर्ण झाल्यावर तर अजून छान दिसेल. असं आपण प्रत्येक टाक्यामध्ये, खालच्या प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे करणार आहोत. ओळ झाल्यावर आपण भेटूया. शेवटच्या टाक्यापर्यंत सगळ्या टाक्यांमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. माझे कंप्लीट झालेले आहेत सगळ्या हे करून. सिंगल क्रोशे प्रत्येक ओळीमध्ये मी प्रत्येक टाक्यात घालून आणि सगळ्यात शेवटी एक साखळी घालून आता कट करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता हा सुंदर स्पायरल रेडी आहे. इतके सुंदर रंग मिळाले आहेत. आता ह्याची आपण थोडी छान शेपमध्ये अरेंजमेंट करून घेऊया. प्रत्येक गोल असा करून ज्या साईजचा आपल्याला हवा आहे त्या साईजचा करून असा क्रिसमस फेस्टिव्ह न्यू इयर कलर्सचा स्पायरल तयार आहे. वाव, सुपर, इट्स अमेझिंग. मस्त दिसतोय ना हा स्पायरल. आणि त्याचबरोबर हा मी आधी केलेला कॅट्स आय तो पण मस्त झाला आहे. असे 2 स्पायरल्स खूप सुंदर झालेले आहेत. करायला सोपे, दिसायला सुंदर. तुम्ही पण करून बघा छान छान रंगांनी. आणि हे असे मस्त स्पायरल्स करण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. क्रोशे आणि क्रिएशन.